हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगामध्ये माऊली आपल्याला सांगतात की चहू वेदी जान साही शास्त्री कारण आटराही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मना ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे। ज्ञानेश्वर महाराज आपल्याला हरिपाठातून कशा प्रकारे ईश्वराची ओळख होऊ शकते किंवा कशा प्रकारे आपण या देवाला ओळखू शकतो हे सांगतात। ते म्हणतात की चारी वेद जे आहेत, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आणि 6 शास्त्र आहेत, जसे की न्याय, वैशेषिक, सांख्य, योग आणि त्याचप्रमाणे उत्तर मीमांसा आणि पूर्व मीमांसा, ही 6 शास्त्र देखील हरीचेच गुणगान करतात। आपल्याकडे अनेक पुराणं आहेत, विष्णू पुराण आहे, त्याचप्रमाणे शिवपुराण आहे। ह्या पुराणांमध्ये सुद्धा हरीचीच महती सांगितलेली आहे, कशा प्रकारे देव आहे या बाबतीतच सांगितलं आहे। या सर्व वेदांचा असल किंवा या पुराणांचा अर्थ असा आहे की ब्रह्म हेच एकमेव खरं स्वरूप आहे, देव ईश्वर हीच एकमेव अनुभूती असलेली गोष्ट आहे। म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सर्व पुराणांमध्ये आपल्याला हरीचंच गुणगान गायला मिळतं आणि केवळ हे सर्व गोष्टी कशाने आपल्याला प्राप्त होऊ शकतात तर एकमुखानं एकच सांगतात ते की नामसंकीर्तन जर केलं, नामस्मरण जर केलं तर आपल्या पापांचा नाश देखील होईल, दुःखांचा देखील नाश होईल, आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल आणि ईश्वर त्याच वेळेस आपल्याला प्राप्त होईल। यानंतर पुढच्या चरणात सांगतात की मंतुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू। याचा अर्थ काय की जेव्हा आपण ताक घुसळतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामधून लोणी प्राप्त होतं। हे लोणी म्हणजे काय असतं की एक सर्व गोष्टीचं आपल्याला मिळालेलं अमूल्य असं सार असतं। सर्व गोष्टीपासून जेव्हा आपण त्याचं मंथन करतो, त्या मंथनामधून जसं की समुद्र मंथन होऊन अमृत प्राप्त झालं, तसंच ह्या लोण्याचं मंथन होऊन आपल्याला एक ईश्वरभूत सार प्राप्त होतो, तेच हा ईश्वर। आणि म्हणून ते म्हणतात की वेदशास्त्र पुराणामध्ये अनेक आपल्याला देवी देवता सांगितलेल्या आहेत, परंतु याचा सार जर विचार केला तर तो मात्र ईश्वर हा सर्व प्रकारे एकच आहे। म्हणून ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये दुसऱ्या ईश्वराची महती सांगतात आणि अनंता म्हणतात, तैसे घे अनंता म्हणजे अनंत गोष्ट आहे ती, जिचा अंत होणार नाही, शेवट नाही, अशी एकमेव वस्तू म्हणजे ईश्वर, एकमेव गोष्ट म्हणजे ती ईश्वरच आहे। त्यामुळे आपण इतर गोष्टी ऐकून कोणताही मार्ग चुकीचा निवडू नका, व्यर्थ घालू नकात। शेवटी ते पुढे असं सांगतात की एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमा न घाली मना, म्हणजे एकच हरी आहे आणि तो आत्म्यामध्ये जीव आणि शिव ह्या दोन्हीला समांतर रूपी आहे आणि अशा गोष्टी असल्यामुळं तू तुझ्या मनाला वाईट मार्गात घालू नकोस। जर तू तुझ्या मनाला वाईट मार्गाला लावलंस तर तुला हा हरी केव्हाच दिसणार नाही, कारण जीव आणि शिव हे एकत्र नांदतात। मग तुझा जीव जर चांगला असेल तरच तुला शिवाची प्राप्ती होईल, अन्यथा या गोष्टीपासून तू खूप दूर जाशील। देव कुठं राहतो तर देव प्राणीमात्रांच्या हृदयात राहतो आणि तिथंच वास करतो, तिथंच निवास करतो। म्हणून ईश्वराची प्राप्ती जर पाहिजे असेल तर या सर्व मार्गांनी होत असते। म्हणून आपण आपली वाट ही वाकडी करायची नाही। ही वाट आपली वाकडी जर केली तर आपण आयुष्याच्या खऱ्या निर्णयापासून, प्रपंचाच्या खऱ्या सुखापासून वंचित होऊ। म्हणून हा अभंग आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठातील जीवनाला दिशा देण्यासाठी उपयोग ठरतो, कारण कोणत्या वेळी काय गोष्टी वापराव्यात याचं आपल्याला ज्ञानच राहत नाही आणि याचं ज्ञान न राहिल्यामुळे आपण असंख्य अशा गोष्टींचं नुकसान करून बसतो। शेवटी अजून ते काय म्हणतात की ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे। वैकुंठ म्हणजे विष्णूच आणि वैकुंठ म्हणजे ह्या परमेश्वराचं, विष्णूचं निवासस्थान। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी हा सर्व देवाने हरिपाठ केला आणि हा हरिपाठ करून सर्व मार्गांचा हरिपाठ केल्यामुळे मला वैकुंठ प्राप्त झाला। स्वतः ईश्वर तर प्राप्तच झाला, शिवाय ईश्वर जिथं राहतो ते वैकुंठसुद्धा मला प्राप्त झालं आणि असा ह्या वैकुंठामध्ये मी राहत असताना मला हा ईश्वराचं स्थान माझ्या हृदयामध्ये निर्माण झालं आणि मला प्रत्येक ठिकाणी भरला घनदाट हरी दिसे, प्रत्येक ठिकाणी मला हरीच दिसतो, कारण हा हरीच मला योग्य वाट दाखवतो। या आपल्या आयुष्यामध्ये धकाधकीच्या आणि आजच्या कलियुगाच्या जीवनामध्ये आपण हरिपाठ करायचं सोडून बाकीच्या गोष्टीकडे आपला वेळ जात असतो। आपण काही गोष्टीचा विचार न करता जिथं अडकून पडायचं तिथं अडकून न पडता आपण अनेक गोष्टीमध्ये
अडकून पडतो, जे भौतिक सुखाच्या गोष्टी असतात. कमीत कमी त्या गोष्टी आपण पुण्यकर्मानं तरी प्राप्त केल्या पाहिजेत. परंतु अनेक लोकांचा असा समज असतो की वाईट कर्मातून जरी मला एखादी गोष्ट मिळाली तरी देखील ती गोष्टीसाठी मी तिचा उपभोग घेऊ शकतो. परंतु असं होत नसतं, कारण चांगल्या मार्गातून मिळालेली गोष्ट ही चांगली असते आणि वाईट मार्गामधून मिळालेली गोष्ट ही वाईटच होत असते. म्हणून हा हरिपाठ आपल्याला जीवनामध्ये एक आदर्श जीवन जगण्याची वाट दाखवत असतो. एक आदर्श आत्मयोग कसा घडल याचा रस्ता दाखवत असतो. एक जगातलं अत्युच्च किंवा सर्वोच्च असं एखादं जर काही हरिपाठाचं पठण केलं तर ती गोष्ट आपल्याला अध्यात्मासोबतच विज्ञानाची देखील सांगड घालते. कारण माऊली हे विज्ञानवादी आहेत, माऊली हे अध्यात्मवादी आहेत, आपल्याला सरळ रस्ता दाखवणारे माऊली आहेत. जय जय रामकृष्ण हरी.